स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो. तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन. स्तोत्रसंहिता 23 घोषणा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो. तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात. तू माझ्या शत्रूंच्या समक्षेत मज पुढे मेज तयार करतोस. तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहेस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वराच्या घरात मी अनंत काळ राहीन. आमेन.